समस्या तुमच्या, बातमी आमची. क्षितिज पर्व न्यूज सदैव आपल्यासोबत. नमस्कार, माझं नाव आचला अमृतथली. आम्ही या आमच्या या जागेवर आज अनिरुद्ध विनाकारण जो ब्रिजचा काम चालू आहे त्या ती जागा आमची आहे. आमच्या जागेत आज सरकार ब्रिज बांधत आहे. आम्हाला ब्रिज बांधण्याबद्दल काही आम्ही काय त्याच्यात बंधन घालत नाही किंवा अडथळा करत नाही. आम्हाला फक्त एवढंच म्हणायचं आहे की आमच्या घराजवळ आज एवढा मोठा खड्डा केलाय. त्या खड्ड्या करताना भरपूर झाडे तोडण्यात आलेले आहेत. फुलांची जी काही आमची झाडं होती लावलेली ती तोडण्यात आलेली आहे. त्यांनी सांगितलं की फक्त आम्ही तुम्हाला झाडांचा मोबदला देऊ, पण अजून सुद्धा आम्हाला कशाची त्यांच्याकडून अपेक्षा आम्ही भरपूर केली होती, पण आज आम्हाला अपेक्षा करून सुद्धा त्यांच्याकडून काही मोबदला भेटला नाही. झाडांचा मोबदला नाही, जागेचा मोबदला नाही, घराचा मोबदला सुद्धा नाही, कसलाच मोबदला देणे. आज दोनागिरी प्रसन्न माऊली च्या कमलाकर थली. आम्ही जमीन पिकवित होतो, भाजी पिकवित होतो, झाडं पानं लावलेली, ती फळांची सगळी तोडातोड केलेली आहे. आम्हाला सांगितलं काय तुम्हाला मोबदला देव. आज वर्षभर ते असंच माझं घालवलेलं आहे, घरातल्या घरात येऊन जाऊन करून. त्यामुळे आम्ही तुम्ही घाबरू नका, आम्ही आहे तुमच्या पाठीशी उभी. आणि बाजूला टॉयलेटचं म्हणलं ते पण ते केलं का बाजूला इथं बांधू नका, आमचं घरदार आहे, इथं मुलं बाला माझी आहेत, नातवंड आहेत. आम्ही ते स्वयंपाक बनवतो, काय बनवतो तर ते वास येतो का? वास येतो नाही, वास या बघाने जा. ऍक्च्युली त्यांना 2-3दा ऑफिसमध्ये घेऊन गेलो आम्ही आणि दाखवलं. आले साहेब बघितलं का भरपूर मच्छर तुमच्याकडे घरात आहे म्हणून. फवारणी केली, 8-10 दिवसाची फवारणी केली. त्याच्यावर परत आलेत नाही. टॉयलेट हलवायला सांगितलं तर टॉयलेट पण नाही हलवले ते. तुम्हाला सगळ्या झाडा पानांचा मोबदला सगळं आम्ही तुम्हाला देऊ बोलते. तुम्ही काय घाबरू नका बोलते आई. आम्ही 3 जण आम्ही तुमच्या पाठीशी आहे. आणि हा बघ आज पुसताना बोलले का आम्ही कंपनी येऊन गेले बोलून साहेब लोक 3 वेळ तर तुम्ही काय घाबरू नका आई. आम्ही सर्व तुम्हाला देऊ. तुमची झाडं पानं सर्व लावलेले आहेत, कसली आहेत, पोपळीचे केलीचे सर्व ती तोडली तेवढा भरपाई आम्ही देऊ. तुम्ही काय याचा टेन्शन घेऊ नका. आमच्यावर सर्व पोहोचा सांगितलं का आम्ही आहे, तुम्ही घाबरू नका म्हणून. 2 बोरिंगी पण शेतात घालवल्या, त्याचा पण बोलते मोबदला आम्ही तुम्हाला देऊ. आणि मग नंतर काय केलं, तुम्ही ऑफिसात या, तुला काय आहे तुम्हाला बोलायचं आहे बोलते पोलीस स्टेशनला चल. तुला आम्ही कशाला, आम्ही शेतकरी आम्ही जाऊन कसं होईल. नाही बोलते तुम्ही या, आम्हाला तिथं बातचीत करायची आहे. पोलीस स्टेशन गेलं तर पोलीस बोलले काय आई तुमचं आहे, तुला असं आहे. तर ते मम्मी बोलले तुम्ही बघायला या, खुद्द बघायला या तेव्हा तुम्हाला समजेल ना. तो देव येतो. मग ते 5 वाजता आले त्याही बघितला सर्व. काय हो तुम्ही त्यांना काहीतरी मोबदला द्या ना शेतकऱ्यांना. आईला एवढी समजदार माणसाने एकदम याच्यावर काही मुलं मला कामाधंद्याला नाही, गाड्या मोटऱ्या चालवतात. त्याची 2 मुलं, तिची 2 मुलं, विचार करा. ते का आपल्याला देणं काय, शेतकऱ्याला काय आहे ते देणं भागच आहे ना त्यांना. मी भालचंद्र जनार्दन थल्ली, याच कुटुंबातला एक शेतकरी. आम्हाला म्हणजे साहेबांनी पहिले इथं आले, सगळं काय सांगितलं का तुम्हाला या इथल्या मोबदल्यापेक्षा 5 पटीचा जो काय मोबदला आहे तो तुम्हाला आम्ही देऊन जाऊ. आणि दिल्याशिवाय आम्ही कुठल्याच तुमच्या याला हात लावणार नाही, झाडापानांना हात लावणार नाही. या झाडापानांना मी स्वतः या शेतीमध्ये जवळजवळ 50 बांबूची बेटं लावली होती. आज ती जमीनदोस्त केली. आंब्याची झाडं होती आमची, बोरीची झाडं होती, ज्याच्यावरती आमची उपजीविका चालायची. हे सगळं आमचं गेलंय. आम्हाला नोकरी करायची गरज पण नव्हती आणि शासनाने आम्हाला कधी नोकऱ्या दिल्या पण नाही. आम्ही बरेच वेळेला त्यांच्याकडे गेलेलो, पण आम्हाला काही नोकऱ्या मिळाल्या नाही. आज अशी आहे की प्रायव्हेट कंपनीला एवढा पगार नाही, तरी पण या माझ्या म्हणजे भावाच्या मुलांनी आज 50-50, 60-60 हजार रुपये हप्ता भरतात, लोन काढलेत बँकेचे. ते कसे फेडायचे त्यांच्यावर याच्यावर अस्तित्वावर आहे. आणि तुम्ही इथे येऊन त्यांना म्हणजे एक मदतीचा हात द्यायचा, ते सोडून तुम्ही त्यांच्यावरती तुम्ही बळजबरी करता आणि सर्व म्हणजे जमीनदोस्त करत गेलत, गाडत गेलत. आम्ही काही बोललो नाही. आणि आम्ही काय बोलायला गेलो, आम्हाला पोलीस यंत्रणा इथं लावली जाते. आता तिथं कलेक्टर म्हणजे रिटायर तहसीलदार ऑफिसर येतात आणि आम्हाला समजवतात की तुम्हाला आम्ही मोबदला दिल्याशिवाय आम्ही पुढचं काम चालू करणार नाही. आम्हाला काही मोबदला अद्यापर्यंत दिला नाही. फक्त त्यांच्या भाकड कथा आम्हाला सांगून गेले, त्याच्यावरती आम्हाला काहीच मिळालं नाही. आणि आम्हाला ह्याच्या पुढचा मोबदला दिल्याशिवाय आम्हाला त्यांचा मोबदला मिळाला पाहिजे. आम्ही बसणार नाही, कारण का हे
आम्ही नोकरी धंदा करत नाही. जे काय आहे ते आज शेतीवरतीच आमचा चालतोय. आज सगळं शेतीचं उत्पन्न तुम्ही जमीनदोस्त केलात, गाडून टाकलात आणि आम्ही आता सगळं मोकाटच झालाय. वर आम्हाला तिकडे शेतीमध्ये जायचा रस्ता बंद केलात. सर्व पत्रे लावलेत, कंपाऊंड केलात. आम्ही जास्त बोलायला गेलो की वरनं दबाव आणता आणि सांगता का तुम्ही बोललात तुमच्यावरती गुन्हे दाखल होतील. आणि या अशा गुन्ह्यावर म्हणजे आता ह्या पोरांची कमाईचे दिवस आहेत. पुढं त्यांचा प्रपंच वाढायचा असेल ना, ते जर जाऊन तुमच्या याच्यात बसले गुन्हे अंगावरती घेऊन, तर मग कसं का होणार? तुम्ही का त्यांना अगोदर पण का मदत करत नाही आणि ते काय करतात त्याच्यावरती पण तुम्ही का त्यांना देत नाही. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जे घटनेमध्ये जे संविधान कायदा जो लिहिलेला आहे, त्या संविधान कायद्याच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या संविधान कायद्याचं आज या ठिकाणी शेतकरी कुटुंब जे आहे, 9 कुटुंब आहे, त्या शेतकरी कुटुंबातल्या पहिल्या महिला ज्या आहेत आशा कमलाकर थली यांची जी जागा जी आहे, घर मालकाची जागा आहे, त्या घर मालकेचा घर सर्वे नंबर 33 ना 23-44 आणि सर्वे नंबर जो जागेचा आहे 16-2 असा जो सर्वे नंबर आहे आणि अशा या सर्वे नंबर या मालकीचा असताना सुद्धा जी MSRD चे मेन जो अधिकारी आहे अनिल बोर्डे, त्याचबरोबर नीता सावंत मॅडम, वन क्षेत्राच्या अधिकारी कोकरे साहेब या ठिकाणी हे सगळं प्रत्यक्ष पाहणी करून फक्त गेलेत. आता पाहणी करून गेले असताना हे शासन अधिकारी जे आहेत त्या कोणत्या धूर्त राष्ट्राची मुलं आहेत की अंधदृष्टीची मुलं आहेत, हे आम्हाला शासनाची जी मुलं आहेत ती आम्हाला माहिती नाही. परंतु हे नजर अंदाज करून अफकोन्स कंपनीचे जे सुभाष आहे, कोरे आहे, असे जे काही अधिकारी आहेत या ठिकाणी आईला येऊन, या शेतकरी कुटुंबाला येऊन सात्वनासारखं, मेलेल्या माणसाच्या सात्वनासारखं सांगून निघून जातात की आम्ही तुमचं पुनर्वसनही करू, तुमच्या जागेचा जो काही मोबदला आहे, जो काही ब्रीज चाललेला आहे तो तुम्हाला देईल. या संबंधित विभागीय आयुक्त साहेब, जिल्हा अधिकारी साहेब, रायगड जिल्हा परिषद CO, गट विकास अधिकारी, ग्रामसेवक, मंडल अधिकारी, तलाठी, उरण तहसीलदार, भूसंपदा अधिकारी, पोलीस आयुक्त, वरिष्ठ निरीक्षक उरणचे जे त्यांना पण दासनी म्हणजे मी फोन केला, विनंती केली की साहेब तुम्ही चांगलं काम केलेलं आहे. तर त्यांनी सांगितलं हो साहेब, तुमच्यासाठी आम्ही न्यायाचा प्रयत्न करत आहोत. त्यांनी हे सुद्धा सांगितलंय. परंतु इथला जो अफकोन्स कंपनीचे जे दलाल आहेत, जे कामगार काम करणारे अधिकारी जे दलाल आहेत, त्यांना पोलिसांचं सांगतात की आम्ही तो कायदा जो आहे शासनाचा, महाराष्ट्र शासनाचा कायदा आम्ही विकत घेतलेला आहे. जसं म्हटलं जातं पिक्चरचं एक गाणं, हे अंधा कानून हे, अशा पद्धतीने अंधा कानून प्रमाणे इथे पोलीस प्रोडक्शन ते घेतात, विकत घेतात. परंतु एक महिला शेतकरी आहे, जी महिला शेतकरी आहे आशा कमलाकर थली, या सर्व कुटुंबाला घाबरण्यासाठी इथं ते पोलीस प्रोडक्शन घेऊन येतात, अफकोन्स कंपनी घेऊन येतात. परंतु एक GR आहे, महाराष्ट्राचा GR आहे, 2026चा जो GR आहे, उत्खान खान हे अनधिकृतपणे जो उत्खान खान चाललेला आहे, हा याच्यामध्ये शासन परिपत्रकामध्ये लिहिलंय, महाराष्ट्र शासन महसूल संहिता 1966 मधील कलम 18(7) अन्वये गौण खनिज वैद्य उत्खनन वाहतूक साठा तसेच नियम 48 अन्वये गौणेज खनिज अवैध उत्खनन करीत वापरलेले यंत्रसामुग्री करण्यात आलेली वाहने याच्यावर दंडात्मक कारवाई करावी असा हा GR आहे. 2026चा जो GR आहे, हा GR या अफकोन्स कंपनीने महाराष्ट्र शासनाचा GR जो आहे तो चुलीत घातलेला आहे. या इथे जे काही संडास बांधलेले त्या संडासामध्ये हा GR, महाराष्ट्र शासनाचा GR घातलेला आहे. या संदर्भात मदत पुनर्वसन मंत्री आणि बावनकुळे महसूल मंत्री यांनाही फोन सुद्धा करून सांगितलेला आहे. परंतु काय या महाराष्ट्र गव्हर्नमेंटला याचा काय जाग येत नाही, कारण याही अफकोन्स कंपनी करून
मला वाटते असा माझा आरोप आहे, संशयित आरोप आहे की यांनी दलाली करून पैसे घेतलेले आहेत. या ठिकाणी 2 माजी आमदार आणि आमदार त्याचबरोबर खासदारही सुद्धा आहे. या अशा लोकप्रतिनिधीने आम्ही आमच्या हक्कासाठी जे निवडून दिलेले आहेत, संविधानातून आम्ही जे निवडून दिलेले आहेत, परंतु आमदार खासदार या ठिकाणी कोणत्याही प्रकारे लक्ष देत नाही. त्याचबरोबर ग्रामपंचायत मध्ये जो असलेला ग्रामसेवक सुद्धा या ठिकाणी आलेला नाही, गट विकास सुद्धा अधिकारी आलेला नाही आणि उरण तहसीलदार ही यांनी भेट दिलेली नाही. हे प्रकरण एवढंच आहे की या ठिकाणी जे काय अफकोन्स कंपनी आणि MSRD ने जे काही अवैध रीतीने काम चालू केलेलं आहे त्या शेतकरीला मोबदला मिळाला पाहिजे, यांचं पुनर्वसन केलं पाहिजे आणि त्या संदर्भात यांना जी काही आजच्या घडीला जी काही शासनाची किंमत आहे ती त्यांना मोबदला म्हणून अशा कमलाकर थली यांना देण्यात यावी असं माझं वंचित बहुजन आघाडी उरण तालुका संपर्क नेते श्री नरेश कोली आणि आदिवासी कोली समाजाचे काम करत असताना, कारण ही आदिवासी या ठिकाणी वाडी आहे, त्यांच्यावरही अत्याचार चालू आहे, त्यांच्या या जमिनी बळकावलेल्या आहेत, त्यांनाही कुठेही मोबदला दिलेला नाही. या संदर्भात आताच्या घडीला विधान परिषदच्या घडीला विक्रांत पाटील साहेबांनी शेतकऱ्याला मोबदला दिला पाहिजे असं जाहीर विधानसभेमध्ये झालेलं आहे. मग असं असताना हे आंधळा कारोबार ह्या अफकोन्स कंपनी का करत आहे हे मला काही समजत नाही. याच्यावर दंडात्मक कारवाई झाली पाहिजे, हा माझी मागणी आहे.